सर्व मित्रांना जय श्रीराम आणि क्रांतिकारी जय भीम. मित्रांनो, एक खूप महत्त्वाचा विचार डोक्यात आला जो तुमच्यावर मला शेअर करायचा आहे आणि त्याकरता मी आज हा व्हिडिओ बनवतोय. आणि हा विचार मांडताना पण म्हणजे माझ्या अंगावरती शहारे आले, कारण क्रांतिकारी विचार आहे आणि आत्तापर्यंत हा विचार माझ्या माहितीप्रमाणे तरी कोणी मांडलेला नाही. त्यामुळे हे पूर्णपणे माझा विचार आहे, त्यामुळे जे श्रेय द्यायचं आहे ते तुम्हाला मलाच द्यावं लागेल. मित्रांनो, मी सचिन जोशी, तुमचा मित्र. नेहमी सत्य बोलतो, कटू असेल तरी बोलतो, कारण सत्य बोलणं हे मी आपल्या फोरफादरकडनं शिकलेलो आहे. या देशाचे संविधानाचे जनक डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर यांच्या आदर्शावर मी चालतो, ज्यांना मी माझा आदर्श मानतो. जे महामानव आहेत त्यांनी नेहमीच सांगितलेलं आहे की सत्याची बाजू धरा, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. मित्रांनो, हा जो व्हिडिओ आहे ना, हा माझ्या खास त्या दलित बांधवांसाठी आहे की ज्यांच्यावरती आज अन्याय होतोय. आणि हा विचार आत्तापर्यंत मांडलेला मी तर कुठल्या दलित विचारवंतांनी मांडलेला आहे हे मी आत्ता ऐकलेलं नाही आहे. विचार हा आहे की गेल्या काही वर्षामध्ये भारतामध्ये एक मांडणी केली जाते की ज्यामध्ये भारतामधील जे मूल निवासी आहेत त्यांचा जे जीन्स आहे त्याचा क्रमांक आहे L3MN. म्हणजे L3MN वाले लोक जे आहेत, दलित आहेत, ते खरे या भारताचे मूळ निवासी आहेत. आणि भारतावरती जे आक्रमण करून भारतामध्ये राहायला आलेले आहेत काही 5, 10, 15,000 वर्षापूर्वी, ते सगळे विदेशी आहेत. त्यांच्यामध्ये माझ्यासारखे ब्राह्मण लोक आहेत ज्यांचा जीन्स आहे R1A1. सो ही सगळी लोक विदेशी आहेत. व विदेशी कसं ओळखायचं, तर ज्याचे गोरा चेहरा आहे, काळे लांब सडक केस आहेत, जो उंच आहे, ज्याचे डोळे घारे, निळे, हिरवे किंवा तपकिरी असे जे आहेत, हे सगळे विदेशी आहेत. आणि जो मूल निवासी आहे, मूल निवासी दिसतो कसा, तर त्याचा रंग हा, चेहऱ्याचा रंग हा काळा असेल, त्याच्यानंतर नाक थोडं बसका असेल, चपटा असेल आणि कुरळे केस असतील. तर ही जी आहेत ही सगळी मूळ निवासी लोक आहेत. बेसिकली हे पण शेवटी मूळ सगळं आफ्रिकेतूनच आलेलं आहे. पण जो मूळ निवासी आहे तो मूळ निवासी दिसला पण पाहिजे. माझं काय म्हणणं आहे की कागदावरती पण गेल्या काही वर्षामध्ये ना बऱ्याच सवर्ण लोकांनी ह्याच्यामध्ये घुसखोरी केलेली आहे. मला सांगा, जर मूळ निवासी हा जर काळ्या चेहऱ्याचा असेल, कुरड्या केसांचा असेल, चपट्या नाकाचा असेल, तर मग जे दलित लोक जे दिसायला गोरे पान आहेत, त्यांचे डोळे घारे आहेत आणि ज्यांनी SC ST सर्टिफिकेट घेतलेले आहे, ते खरे दलित आहेत का? नाही, ते पण विदेशीच आहेत माझ्यासारखे. अर्थात मी तर कुठल्याही अँगलने गोरा दिसत नाही आहे. माझे केस पण कुरळे आहेत, माझा चेहरा पण बऱ्यापैकी काळा आहे, सावळा म्हणू शकतो आपण त्याला, जो टोन. पण तरी पण मी आता मला विदेशी म्हणलं जातं, मला म्हणतात जा बाबा युरेशियाला. तर हे जे तुम्हाला दलितांमध्ये गोरे पान लोक दिसतील, त्यांचे डोळे घारे असतील, त्यांना मेन्शन करा, टॅग करा. तुमच्या ओळखी असे कोण दलित लोक आहेत की जे असे घारे डोळे, गोरे पान आहेत, लांब सडक केस आहेत, तर ते दलितांच्या हक्कावरती त्यांनी डल्ला मारलेला आहे. तर माझी मागणी आहे माझ्या दलित बांधवांनो, तुम्ही आता मागणी करा सरकारकडे, मोठं आंदोलन करणं गरजेचं आहे की आरक्षण जे आहे, जे आपल्याला डॉक्टर आंबेडकरांनी दिलेलं आहे, ते आरक्षण हे DNA आधारित असावं. ज्याचा DNA L3MN आहे त्या व्यक्तीलाच SC STचं आरक्षण मिळायला हवं. जर एखादा SC ST मधला जर त्याच्यामध्ये R1A1 ह्या DNA आढळला तर त्याला SC ST मधनं काढण्यात यावं आणि त्याला विदेशी युरेशियन उपरा ठरवण्यात यावं आणि त्याचं आरक्षण काढून घेण्यात यावं. काय वाटतं तुम्हाला, ही मागणी बरोबर आहे का नाही आहे? चुकत असेल तर मला सांगा आणि फॉलो करा यार. तुम्ही फॉलो करत नाही, त्रास होतो, असं मला मग स्पष्ट बोलता येत नाही. आमच्या दलित बांधवांच्या हक्काच्या आरक्षणावरती हे जे लोक काही घुसलेले आहेत आणि त्यांनी डल्ला मारलेला आहे, त्यांचं आरक्षण काढून खऱ्याखुऱ्या L3MN वाल्या दलिताला हे आरक्षण मिळालं पाहिजे. आवडला असेल विचार, थोकोताली आणि
फॉलो करा. जय श्रीराम आणि क्रांतिकारी जय भीम.